नमस्कार, मी प्राची घाणेकर. महाराष्ट्र एक पाऊल पुढेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो मार्गिका 5A, टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा एकूण 18,130.55 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. टप्पा 1 कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा 2 धामणकर नाका ते दुर्गाडी मार्गिका 5A, दुर्गाडी कल्याण उल्हासनगर अशी आहे. या प्रकल्पामुळे ठाणे भिवंडी कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे 69 लाख लोकांना फायदा होणार असून प्रवास वेळेत 40 ते 50% बचत होण्यास मदत मिळेल. या मार्गिकेची लांबी 34.21 किलोमीटर आहे, ज्यामध्ये 19 स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी गतीनं कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीमध्ये दिले. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर या 3 महत्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारं कर्ज हुडकोकडून घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी 162.577 किलोमीटर असून प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 19,582.19 कोटी रुपये. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 3,162.18 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे. भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी 94.241 किलोमीटर असून भूसंपादनासाठी 931.15 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी 204.799 किलोमीटर असून भूसंपादनासाठी 2,353.94 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सेवा दिन 2026 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा सन 2025-26 पारितोषिक प्रदान समारंभ पार पडला. यात मत्स्य व्यवसाय विभागाच्या ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणाली या उपक्रमाला प्रथम पुरस्कार मिळाला. नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट प्रशासकीय कामांचा गौरव करण्यात आला. प्रशासनामध्ये पारदर्शिता आणि गतिशीलता येईल अशा पद्धतीचं काम ज्यांनी केलंय त्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. खरं म्हणजे इतक्या सुंदर आयडियाज आहेत की त्या अत्यंत ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहेत. आपल्याला जर आपण अशा प्रकारच्या संकल्पना राबवल्या आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी सोल्युशन्स हे जर आपण तयार केले तर मला निश्चितपणे वाटतं की हे जे काही झिरो ब्युरोक्रेसीकडे आपल्याला जायचं आहे आणि लोकांना एक अतिशय पारदर्शी अशा पद्धतीचं जे सरकार द्यायचं आहे ते देण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे मोठा या ठिकाणी फायदा होईल. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते. राज्यातील 2.55 लाख कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 8 जुलै रोजी तर श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 7 जुलै रोजी होणार आहे. दोन्ही पालखी मार्गांवर वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पालखी मार्गांवरील विश्रामस्थळ सुविधेसंदर्भात बैठक पार पडली. दोन्ही पालखी मार्गांवरील पालखी तळं अधिक चांगली आणि सुविधायुक्त करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं महिला, माध्यमं आणि तंत्रज्ञान या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. माध्यमं ही केवळ माहिती देण्याचं साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहे. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. या कार्यशाळेमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, सदस्य सचिव नंदिनी आवडे, लेखिका रिचा सूद इत्यादी उपस्थित होते. आणि या बातम्यांसह महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.